मित्रमंडळी, तुम्ही पाहू शकता आपला हा 3 एकराचा सोयाबीनचा प्लॉट आहे. त्या सोयाबीनमध्येच तुरीसुद्धा आहे. सोयाबीनमध्ये तण झालेलं दिसून येत आहे. तर यावर 2 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन म्हणजे आपण डवरू शकतो किंवा मग दुसरा ऑप्शन न डवरता आपण याच्यावर तणनाशकची फवारणी करू शकतो. तर डवरल्यामुळे जर आपण याला डवरून टाकलं तर मधले ह्या दोन्ही सोयाबीनच्या पोटामधलं तण निघून जाईल, पण मात्र जे तासं असते या तासामध्ये तसंच राहणार. तर डवरल्यामुळे हा एक नुकसान राहू शकतो. तर त्याऐवजी जर आपण फवारणी केली तणनाशकची तर पोट्यातलं आणि तासातलं तण पूर्णपणे मरून जाईल. तर हा एक फायदा तणनाशकचा असतो जर आपण सोयाबीनचं तणनाशक जर मारलं तर. तर मित्रमंडळी, मी सोयाबीनमध्ये डवरलं नाही तर तणनाशक मारलेलं आहे. तणनाशक म्हणजे सोयाबीनचं जे तणनाशक आहे त्याचं नाव मी सांगतो तुम्हाला, ते म्हणजे अमेज नावाचं एक तणनाशक आहे. मित्रमंडळी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तणनाशक तुम्ही मारू शकता. मी अमेज या नावाचं तणनाशक यावरती मारलेलं आहे. तर रिझल्ट सध्या भेटायचा आहे, कारण 2 दिवस झाले फक्त हे औषध मारलं तर रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 5-6 दिवस लागत असते. मित्रमंडळी, काही शेतकरी मला विचारत असतात की हे जे सोयाबीन आहे, तर हे सोयाबीन समजा, तर या सोयाबीनमध्ये जे पिवळे पानं आहे, जे खालचे 2 पानाचे पिवळे आणि वरचे जे आहे ते वरचे जे पानं आहे ते हिरवे आणि हे खालचे पानं जे पिवळे आहे, तर हे पिवळे राहत असते. याला काही फरक पडत नाही. कोणत्याही प्रकारचं औषध मारण्याची काही गरज नसते. त्याचसोबत मित्रमंडळी, या सोयाबीनला कोणत्याही प्रकारचं मी खत दिलेलं नाही आहे. तसंच 3 एकरामध्ये बरोबर 3 बॅगा पडल्या पाहिजे सोयाबीनच्या. 30 किलोची एक बॅग असते किंवा एक 25 किलोची असते. तर 30 किलोची एक बॅग म्हणजे एकरी एक बॅग पडली पाहिजे. त्यापेक्षा जास्त पडली पाहिजे नाही, कारण ती जास्त जर पडली तर ते पूर्ण दाट होऊन जातील आणि पुढे उत्पन्नामध्ये घट होत असते.